विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिप्लोमा इन आर्किटेक्चर या कोर्स बद्दल आपण पाहणार आहोत की हा कोर्स कोणते विद्यार्थी करू शकतात, याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे, कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब लागू शकतो, जॉब पोझिशन्स काय आहेत, पॅकेज काय मिळू शकतं, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये पाहून घेण्याचा प्रयत्न करूया। हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर आता पाहूया की हा कोर्स नेमका काय आहे। तर याच्यामध्ये बिल्डिंग डिझायनर्स, आर्किटेक्चर म्हणजेच आर्किटेक्ट हे सर्व काही विषय जे आहेत ते मेनली फोकस केले जातात, कारण याचं नावच आहे डिप्लोमा इन आर्किटेक्चर। तर हा सर्व जो कोर्स आहे तो आर्किटेक्चरवर बेस्ड आहे। त्याचबरोबर यामध्ये पाहिलं आता आपल्याला ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय काय लागू शकतं। तर 10वी पास जर असाल तर तुम्ही या डिप्लोम्याला ॲडमिशन घेऊ शकता। 10वी मध्ये तुम्हाला 55% मार्क्स असणे गरजेचे आहे आणि हे याचं क्वालिफिकेशन आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये सर्व काही आर्किटेक्चरवर बेस्ड गोष्टी शिकवल्या जातात आणि सर्व जो कोर्स आहे तो या इर्दगिर्दच फिरत राहतो। तर आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते किंवा याच्यासाठी कोणती एक्झामिनेशन ॲज अ क्वालिफाईंग एक्झाम आहे का। तर बघा, 10वीचे विद्यार्थी जे आहेत, जे पासआउट झालेले आहेत, ते यासाठी ॲडमिशन घेऊ शकतात। ॲज आय सेड बिफोर की 55% याच्यामध्ये तुम्हाला 10वीच्या सर्व विषयांमध्ये मार्क असणे गरजेचे आहे, पासआउट असणं गरजेचं आहे। आता काही ठिकाणी हे मार्क बघूनच तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये, पण जे बिगर इन्स्टिट्यूट आहेत तर तिथे एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते। ती एंट्रन्स एक्झाम बी तुम्हाला द्यावी लागेल आणि किंवा याच्यासाठी CET सुद्धा लागू केली जाते, म्हणजे जे 12वीचे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्यासाठी। जर 12वीवर तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तर काही ठिकाणी CET सुद्धा लागू आहे, तर तुम्हाला CET सुद्धा देणे गरजेचे आहे। त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते। बाकी 55% मार्क्स फॉर जनरल, आणि जर SC ST या प्रवर्गातून तुम्ही येत असाल, जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे, तर तुम्हाला 5% यामध्ये सूट दिली जाते। तर आता पाहूया की या कोर्सची ॲडमिशन प्रोसेस काय आहे। तर बघा, खूप सारे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे। जर तुम्ही चौकशी केलेली असेल किंवा करणार असाल तर डिप्लोमा इन आर्किटेक्चरचा तुम्हाला हा कोर्स इझिली अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये मोस्ट ऑफ पॉलिटेक्निकल कॉलेजेसमध्ये। आता याची ॲडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने याचं ॲडमिशन केलं जातं। तुम्हाला CET पण काही ठिकाणी लागू आहे, ती नसेल तर तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन मिळून जाते। सिंपल ऑनलाईन ऑफलाईनमध्ये सेम प्रोसेस आहे। तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे लागतील, सबमिट करावे लागतील, तुमची प्रोफाईल क्रिएट होईल, फीस भरायची आहे आणि तुमचं ॲडमिशन होऊन जाईल। आता या ॲडमिशनमध्ये जर पाहिलं तर याची फीस, ॲव्हरेज फीस 8,000 ते जवळपास ₹1,00,000 वरही जाऊ शकते, वार्षिक फी असू शकते, कारण हा कोर्स 3 वर्षाचा आहे। हा कोर्स पूर्णपणे 3 वर्षाचा असून यामध्ये इन्स्टिट्यूटवर डिपेंड आहे की तुमचं इन्स्टिट्यूट कोणतं आहे, तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात, त्यानुसार फीसमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट पाहायला भेटू शकतो। आता जे कॉलेजेस आहेत त्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते कॉलेजेस कोणकोणते आहेत किंवा आउट ऑफ स्टेट सुद्धा कॉलेजेस अवेलेबल आहेत, तर ते कोणकोणते तेही पाहू शकता। तर आता पाहूया की या ज्या कोर्सचा आहे त्याचा कालावधी काय आहे। तर याचा कालावधी 3 वर्षाचा पाहायला भेटतो ॲज अ सेड बिफोर। तर 3 वर्ष तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करावे लागते। त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता, तुमचे जे कॉलेजचे एक्झाम्स होणार आहेत, म्हणजे हा जो कोर्स आहे तो सेमिस्टर वाईज याच्या एक्झाम्स घेतल्या जातात। याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। ईच सेमिस्टर तुम्हाला पासआउट करणे गरजेचे आहे आणि 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सेमिस्टर्स क्लिअर कराल त्यावेळेस तुम्हाला याचे प्रमाणपत्र मिळून जाते। तर मित्रांनो, आता आपण याचे विषय पाहणार आहोत। याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की सेमिस्टर वाईज आणि इयर वाईज सुद्धा याच्यामध्ये एक्झाम्स घेतल्या जातात, किंवा त्याचबरोबर याचं सेमिस्टर वाईज जास्त जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये सेमिस्टर वाईज पद्धतीने चाललं जातं। आता आपण याचा जो सिलेबस आहे तो पाहणार आहोत। तर सिलेबसमध्ये जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट, एस्टिमेशन्स, कॉस्टिंग अँड स्पेसिफिकेशन, स्ट्रेंथ्स ऑफ मटेरियल, इंटेरियर अँड एक्सटेरियर डिझाईन, फाउंडेशन डिझाईन, सिव्हिल ड्राफ्ट्समॅन अँड आर्किटेक्चर, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, बिझनेस कम्युनिकेशन, स्ट्रक्चरल इंजिनियर, इलेक्टिव्ह सब्जेक्ट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर आर्किटेक्चरल डिझाईन, प्रोजेक्ट आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी तुम्हाला प्रॅक्टिकल्स पाहायला भेटणार आहेत। तर हा सर्व काही सिलेबस जो आहे तो तुम्हाला ह्या 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये पाहायला भेटणार आहे।
आता आपण पाहूया की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय काय येतात. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही हा डिप्लोमा कंप्लीट करता त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. तुम्ही इंटेरियर डिझाईन करू शकता, त्याचबरोबर तुम्ही बिल्डिंग डिझाईन करू शकता, आर्किटेक्ट बनू शकता आणि तुम्ही नंतर फर्दर ज्या तुमच्या स्टडीज आहेत त्या कंप्लीट करू शकता. डिग्रीमध्ये डायरेक्ट DSc ला ॲडमिशन घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही BTech, MTech सुद्धा करू शकता. फ्युचरमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. संधी खूप साऱ्या अवेलेबल आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये ॲज वेल ॲज जॉब्समध्ये. त्याचबरोबर ज्यावेळेस जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस डिग्री यातून कंप्लीट करता तर तुमच्या या डिपार्टमेंट थ्रू ज्या एक्झाम्स असतात, ज्या गव्हर्नमेंट एम्प्लॉय बनण्यासाठी असतात, तर त्या एक्झाम सुद्धा देऊन तुम्ही क्रॅक करू शकता आणि ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय एक डिसेंट जॉब सुद्धा मिळू शकता. तर करिअरच्या खूप सारे अपॉर्च्युनिटीज यामध्ये अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया की हा जो कोर्स आहे तो कोणी केला पाहिजे किंवा कोणी करावा. तर तुम्ही अशा तुम्ही असाल की तुम्हाला आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, बिल्डिंग डिझाईन असेल, इंटेरियर डिझाईन असेल, जे काय बिल्डिंगचं वर्क असेल, म्हणजे तुम्हाला या गोष्टी आवडत असतील, याची आवड असेल किंवा आवड निर्माण होत आहे, त्यामुळं तुम्ही ह्याच्या गोष्टी सर्च करत आहात, तर नक्की तुम्ही ह्या डिप्लोमापासून तुमचं जे प्रवास आहे या आर्किटेक्ट बनण्याचा तर तो सुरू केला पाहिजे. आता बघा, हा डिप्लोमा तुम्ही डायरेक्टली करू शकता ज्यावेळेस तुमची 10वी झालेली आहे, नाही तुमची 12वी झालेली आहे आणि आता तुम्ही विचार करत आहात, तुम्ही डायरेक्टली ग्रॅज्युएशनला सुद्धा जे आहे ते ॲडमिशन घेऊ शकता. याच्यामध्ये आर्किटेक्चरची ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंगमध्ये स्ट्रीम्स बी अवेलेबल आहेत. तुम्ही डायरेक्टली ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट करू शकता आणि अशा विद्यार्थ्यांनी यामध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली आहे यापेक्षा अतिरिक्त माहिती जी आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. याची विस्तृत माहिती तुम्ही वाचा आणि त्याबद्दल काही जरी डाऊट असेल किंवा तुम्हाला इतर कोर्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तिथे आम्हाला फॉलो करू शकता, तिथे विचारू शकता, त्याचबरोबर ॲज वेल ॲज कमेंट करू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.